इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मंजूवर अन्याय करणाऱ्या मम्मी साहेबांना पेंटरने चांगलाच धडा शिकवलेला आहे. आता मम्मी साहेबांनी आज आपण पाहिलं की मंजूच्या थोबाडीत मारलेली होती. पेंटरनी देखील आता त्या गोष्टीचा कसा बदला घेतलेला आहे हे आपल्याला या भागात पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर चुरू-चुरू बोलणाऱ्या आणि बिनडोक सपनीची देखील जयड्यानं चांगलीच वाट लावलेली आहे. हे सगळं आपल्याला या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. तर हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की ऐका. आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. मंजू सत्याच्या आठवणीनं कासावीस झालेली आहे. कारण आत्ताच तिला मम्मी साहेबांनी थोबाडीत मारलेली आहे आणि आमच्या घरात राहायचं असेल तर तुला मोलकरीण बनून राहावं लागेल इतकं ती वाईट बोललेली आहे. बिचारी मंजू सत्याच्या आठवणीनं टेरेसवर येऊन बसलेली आहे. सत्याबरोबर घालवलेला एक एक क्षण तिला आठवत आहे. सत्या आपल्याला कसं फुलासारखं जगतो, आपल्यावर किती जीवापाड प्रेम करतो हे सगळं तिला आठवत आहे. सत्याच्या आठवणीनं तिच्या डोळ्यातून पाणी येत आहे. काही जरी झालं तरी माझा सत्या त्या जेलमधून सुटला पाहिजे अशी भावना तिच्या मनामध्ये येत आहेत. पण काय करावं त्यासाठी ते तिला कळत नाही. एकतर आपण स्वतःच सस्पेंड होऊन बसलेलो आहे. मानिनीला आपण पूर्वाच्या समोर नेऊ शकत नाहीत. आता आपण सस्पेंड झालो तर सत्याला जेलच्या बाहेर कसं काढावं असा विचार ती करत बसलेली आहे. मध्यरात्र उलटून गेली तरी देखील ती टेरेसवर तशीच आहे. सत्याच्या आठवणी तिला सतावतायत. सत्याबरोबरचे मधुर क्षण तिला आठवतायत आणि ते मधुर क्षण आठवत असतानाच तिला झोप लागलेली आहे. आणि मंजू तशीच टेरेसवर झोपी गेलेली आहे. सकाळ होते. सकाळ झाल्यानंतर सपनी उठलेली आहे आणि सपनीला आता चहा प्यायचा आहे. स्वतः चहा न बनवता ती डायरेक्ट मंजूच्या रूमकडे जाते आणि मंजूला उठवून हिला आपण चहा करायला लावूया असा विचार करून त्या आतमध्ये जाते आणि पाहते तर मंजू मात्र तिच्या रूममध्ये नसते. आता ही कुठं गेली असा विचार सपनी करू लागते आणि लगेच धावत पळत मायाकडे म्हणजेच मम्मी साहेबांकडे जाते आणि सांगते की मंजू घरामध्ये नाहीये. माया म्हणते बरं झालं, गेली असेल घर सोडून, जाऊ देत. असं पण मला ना तिचं तोंडच बघू वाटत नाही. पण तेव्हा सपनी म्हणते, अहो पण मग आता घरचं कामाचं काय करायचं? मला तर बाई काय काम होत नाही बरं का. असं म्हणल्यानंतर माया म्हणते, "हां, तू किती कामाची आहेस माहिती आहे मला." तेव्हा सपनी म्हणते, "अहो कामासाठी का होईना पण बघितलं पाहिजे ते कुठं गेली आहे." तेव्हा माया म्हणते, "ठीक आहे, चल बघूया." असं म्हणल्यानंतर माया आणि सपनी दोघीही तिला घरामध्ये इकडं-तिकडं शोधू लागतात आणि मग शोध घेता-घेता टेरेसवर येतात. पाहतात तर मंजू शांतपणे झोपी गेलेली असते. बिचाऱ्या मंजूला या दोघी आलेल्या आहेत हे देखील माहिती नसतं. टेरेसवर मंजू शांतपणे झोपलेले बघून मम्मी साहेबांचं पित्त खवळलेलं आहे आणि आता या मंजीला चांगलाच धडा शिकवते असा विचार करून तिनं सपनीला सांगितलेलं आहे की जा बादली भरून पाणी घेऊन ये. सपनीला वाईट गोष्टी करायला तर खूप आवडतात. लगेच धावत पळत जाऊन तिनं बादली भरून पाणी आणलेलं आहे आणि मम्मी साहेबांच्या हातात ती बादली दिलेली आहे. एका क्षणात मम्मी साहेबांनी ती बादली मंजूच्या अंगावर उलटी केलेली आहे. त्या पाण्यामुळे मंजू एकदम दचकून जागी होते आणि आता काय बोलावं या मम्मी साहेबांना असा प्रश्न तिला पडलेला आहे. तिला कळतच नाही की आपल्याशी इतकं वाईट का वागत आहेत. मम्मी साहेबांनी लगेच तोंडाचा पट्टा चालू केलाय. "सकाळ झाली तरी इथं वर येऊन झोपलीस होय? तुला अक्कल नावाची काही चीज आहे का नाही? तुला सांगितलंय ना या घरात राहायचं असेल तर मोलकरीण बनून राहायचं, नसेल राहायचं तर निघ इथल्या घरातून. पांढऱ्या पायाची पाल." असं म्हणून ते तिला हिणवतायत आणि वाईट बोलत आहेत. मंजू मात्र तोंडातून एक शब्द देखील काढत नाही. इकडे सत्याचे पण खूप वाईट हाल सुरू आहेत. सत्या जेलमध्ये बसलेला आहे आणि क्षणाक्षणाला त्याला आठवण येते मंजूची. मंजू काय करत असेल? घरी सगळं ठीक असेल ना? का पूर्वाने सांगितल्याप्रमाणे मंजूला हाकलून तर दिलेलं नसेल ना? असे विचार त्याच्या मनात येत आहेत. फोन करून बघूया का? असंही त्याला वाटतंय. सकाळ झालेली असते आणि पप्पू हा आता जेलच्या समोर उभा असतो आणि त्याला वाटत असतं की आपण सत्याला चहा नेऊन द्यावा. म्हणून त्याने त्याच्यासाठी गरमागरम चहा देखील आणलेला असतो. पप्पूला तो पाहतो तेव्हा सत्याला देखील आनंद होतो. पप्पूने आणलेला गरमागरम चहाचा प्याला त्याने आता हातात घेतलेला असतो. पप्पू म्हणतो, "सत्या, तुझ्यासाठी खास गरमागरम चहा बनवलाय बरं का. ह्या जेलमध्ये तुला ठेवलंय, वाघाला कोंडून ठेवल्यासारखंच वाटतंय बघ." सत्या म्हणतो, "जाऊ दे रे, इथं किती दिवस राहणार आहे मी, मला माहिती आहे." आणि पप्पूने त्याला चहा देऊन म्हणतो, "बघ तरी कसा झालाय चहा, फक्कड झालाय का नाही बोल." सत्या म्हणतो, "अरे तू केलास तर फक्कडच झाला असेल."
सत्य आता तो कप तोंडाला लावणार असतो, तेवढ्यात पूर्वा तेथे आलेली आहे आणि पप्पूवर जोरदार खवळली आणि तुला कुणी यायला सांगितलं रे इथं? चल, तो घे कप माघारी आणि निघ इथला." असं म्हणते. पप्पू म्हणतो, "अहो, तुमच्या पैशानं नाही, माझ्या पैशानं देतोय त्यांना चहा." तेव्हा ती एकदम चिडत्याने म्हणते, "तुला पोलिस स्टेशनमध्ये येण्याची परवानगी कुणी दिली रे? हां? चल, निघ इथून." असं म्हणून ती पप्पूला अक्षरशः सत्याच्या हातातला कप काढून घेते आणि पप्पूच्या हातात देते. सत्या मात्र त्यावर काहीच प्रतिक्रिया देत नाही. तो फक्त स्मितहास्य करतो. सत्याचा हसलेला चेहरा पाहून पूर्वा अजूनच संतापलेली आहे आणि म्हणते, "काय, कशी वाटते इथली खातिरदारी? का पाहुणचारात काही कमी पडत असेल तर सांग." सत्या अजूनही काहीच बोलत नाही. सत्याला म्हणते, "आता खूप दिवस तुला राहायचं इथं." सत्या म्हणतो, "ते मी ठरवतो. एक लक्षात ठेवा, बुद्धिबळामध्ये प्यादं आणि राजा एकच घर चालतं. पण प्याद्याचं चालणं आणि राजाचं चालणं यात फरक असतो. मी काय करू शकतो ना, ते तुम्हाला अजून माहिती नाही. मी जेव्हा करेल ना, तेव्हा कळेल." अशी धमकीच आता सत्यानं पूर्वाला दिलेली असते. पण सत्याच्या त्या बोलण्यामुळं पूर्वाला चांगली चपराक बसली आहे. तिला माहिती आहे, सत्या काय काय करू शकतो ते. सत्यानं एका फोनवर जर का आरोग्यमंत्र्याला पोलीस स्टेशनमध्ये आणलं असेल, तर सत्या काही शांत बसणार नाही, हे तिला चांगलंच माहिती आहे. इकडे मंजू आता ओल्या साडीने जिन्यातून खाली येत असते. तिच्या डोळ्यातून पण पाणी येत असतं. जेव्हा ती जिन्यातून खाली उतरते, तेव्हा तेथे पेंटर उभे असतात. पेंटर पाहतात, की ही ओली होऊन वरून खाली का आलेली आहे? पेंटर तिला विचारतात, "अगं मंजू, काय झालं? ही तुझी साडी कसं काय ओली झालेली आहे? काय करतेस तू वर?" तेव्हा मंजू रडायलाच लागते. त्यांना कळतं, की नक्कीच मंजूबरोबर माया काहीतरी वाकडं उलटं वागलेली असणार आहे. तिनंच काहीतरी केलेलं असणार आहे. पेंटर विचारतात, "काय झालं? कोण काय बोललं? माया काय बोलली का?" ती काहीच बोलत नाही. पण पेंटरला मात्र आता सगळं समजलेलं असतं. पेंटरनं जोरात हाक मारली आहे, "माया, चल इकडे ये." असं म्हणल्याबरोबर मायासुद्धा वर दचकते आणि धावत पळतच खाली येते. तिच्या पाठीमागे सपनी पण लगेच पळत-पळत येते. जयड्या पण येतो. जयड्या विचारतो, "काय झालं?" तेव्हा पेंटर म्हणतात, "ह्यांना ना मस्ती आली आहे. ह्यांना कळत नाही आहे, की कोणाशी कसं वागलं पाहिजे. एकतर सत्या तिकडं जेलमध्ये म्हणल्यानंतर ह्या पोरीचं काय हो ह्या पोरीला किती वाईट वाटत असेल ह्याचा विचार माया कधीच करणार नाही. उलट हिलाच त्रास देते आहे. बघितलं का तिच्या अंगावर कसं पाणी ओतलंय ते?" पेंटर भलतेच चिडलेले असतात. पेंटरला अजून हे माहीत नाही आहे, की मायानं तिला थोबाडीत देखील दिलेली आहे आणि मंजू ते काही सांगत देखील नाही. पण आता जे काही झालंय त्यावरच पेंटर भयानक चिडलेले आहेत आणि ते जयड्याला म्हणतात, "मला वाटायला लागलंय, की आता ह्यांची या घरात राहण्याची लायकीच राहिलेली नाही आहे. त्यामुळे यांना या घरातून हाकलून देणं गरजेचं आहे." इतके ते चिडलेले असतात. आता माया त्यांच्या समोर आलेली असते आणि म्हणते, "ओ पेंटर, काय झालं हो तुम्हाला उगाच सकाळ-सकाळ बोंबलायला?" पेंटर म्हणतात, "मी बोंबलत नाहीये. तू काय करून ठेवलंय कळतंय का? अगं, स्वतःला तू महिला प्रदेशाध्यक्ष म्हणवतेस आणि घरामध्येच कौटुंबिक हिंसाचार घडवते. करू का तुझ्यावर केस?" असं आता पेंटर बोलतात, तेव्हा माया जरा चपापते आणि म्हणते, "ओ, काय पण काय बोलताय आणि कुठं काय हिंसाचार केलाय मी?" ते म्हणतात, "तुझं काय चाललंय ना माया, ते सगळं मला कळतंय. तू काय-काय करतेस ना, ते सगळं मला माहिती आहे. मी मागंसुद्धा तुला सांगितलेलं होतं, की या पोरीच्या आणि सत्याच्या अजिबात नादी लागू नको. ह्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न करू नको. पण मला वाटतंय तू काय शांत बसणार नाही. बलमानं मला सांगितलंय सगळं, की तू काय करत होतीस ते. त्या दिवशी तू फोटो पाठवला होता पूर्वाला, बरोबर आहे का? परत व्हिडिओ देखील काढलेला होता. अजून काय करायचंय तुला? तुला ह्या दोघांना एकत्र ठेवायचंच नाहीये का?" असं म्हणून पेंटर अक्षरशः चिडून तिच्या अंगावर जात आहेत. तेव्हा ती देखील चिडते आणि म्हणते, "तुम्ही काय करणार आहे माझं? हां, मी महिला प्रदेशाध्यक्ष आहे. माझं कोणच काय वाकडं करू शकत नाही, लक्षात ठेवा." असं जेव्हा ती बोलते, तेव्हा पेंटर चिडतात आणि पुढं सरकून ते सनसनीत मायाच्या थोबाडीत ठेवून देतात आणि म्हणतात, "कळलं का आता? कोण काय करू शकतं ते? तुझ्या जिभेला लगाम राहिलेला नाही ना, म्हणून हे सगळं झालेलं आहे. आजपर्यंत मला वाटत होतं, की आज सुधारशील, उद्या सुधारशील, सून आल्यावर सुधारशील, पण तुझी अक्कल काय तुला येत नाहीये आणि तुझ्याबरोबर ह्या सपनीला देखील तू असलंच करून टाकलेलं आहे." तेव्हा जयड्या देखील तिथं असतो. तो चिडतो आणि म्हणतो, "तुम्ही सांगा, हिला देखील सरळ करतो." तेव्हा पेंटर म्हणतात, "आत्ताच्या आत्ता जा आणि या मायाची बॅग भरून आण जा." तेव्हा जयड्या म्हणतो, "हां, मम्मीचीच नाही, मी काय करतो, ह्या सपनीची पण बॅग भरून आणतो." असं म्हणून जयड्या चिडून आता बॅग भरून आणण्यासाठी गेलेला आहे. इकडं मायानं गालाला हात लावलाय, तर सपनीला आता धाकधूक लागलेली आहे. आता आपलं काही खरं नाही आणि ती माफी मागू लागते आणि म्हणते, बरं का, म्हणजे तसं माझं काही नाही. मी आपलं फक्त इथं असं मागं उभे होते." तेव्हा पेंटर चिडतात आणि म्हणतात,
तुला तर स्वतःची अक्कल कधीच वापरता येत नाही. अगं जे चुकीचं आहे त्याला चूक मानायचं शिक ना. तुझी सासू चुकते तर तिला चुकीचं म्हणायला सांग की. तिला म्हणत जा की हे चुकतंय तुमचं. पण तू तसं नाही करणार. तिच्या चुकीत अजून तुझी चूक एकत्र कर आणि अजून आग लावा तुम्ही दोघीजणी, असं म्हणून पेंटर अक्षरशः चिडून गेलेले असतात. तेवढ्या जयड्याने दोघांच्या पण बॅगा भरून आणलेल्या असतात आणि त्या दोन्ही बॅगा त्यांच्यापुढे फेकलेल्या असतात. आता सपनी अक्षरशः हात गयावया करायला लागते आणि जयड्याला म्हणते, "नाही, नाही, माझं चुकलंय बरं का. हे बघा मी मी हात जोडते." जयड्या म्हणतो, "हात जोडायचा असेल ना, तर तिकडं त्या मंजूच्या हात जोड. नाही, नाही, तिच्या पायाच पड. तीच तुझी लायकी आहे." असं म्हणून अक्षरशः जयड्या देखील चिडलेला असतो. तेवढ्यावर जयड्या थांबत नाही, तर अक्षरशः जयड्याने तिचा कान धरलेला असतो आणि कान धरून असं मंजूच्या पायावर तिचं डोकं ठेवण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे पाहून पेंटर देखील म्हणतात, "तुमच्या दोघींचं देखील काय चाललंय ना, ते बंद करायचं. नसेल तर ह्या बॅगा उचलायच्या आणि आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर निघायचं आणि मंजूला आत्ताच्या आत्ता सॉरी म्हणायचं. दोघींना पण चुकलंय म्हणायचं आणि परत असं करणार नाही असं देखील म्हणायचं. मला जर का परत कळलं, की या मंजूशी तुम्ही वाईट वागलेला आहेत, तर माझ्या इतका वाईट कोण नाही आणि जर का तुम्हाला पटत नसेल ही मंजू इथे राहिलेली, तर तुम्ही दोघी इथून निघून जा." असं पेंटरनं सांगितल्यावर माया एकदम घाबरून गेली आहे. पेंटरचा भयानक अवतार तिनं आत्ता बघितलेला आहे. आजपर्यंत पेंटर अतिशय शांतपणे बोललेलं तिनं बघितलं आहे. पण आता थोबाडीत खाल्ल्यानंतर मायाला चांगली चपराक बसलेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि ठामपणे पेंटरनी मंजूची बाजू घेतल्यामुळे आता माया आणि सपना ह्या अक्षरशः गार झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशा सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.